And aluminum and steel rods having same lengths and cross sections are joined to make total length of 120 centimeter at 30 degrees centigrade. The coefficient of linear expansion of aluminum and steel are 24 into 10 to the power minus 6 per degree centigrade and 1.2 into 10 to the power minus 5 per degree centigrade respectively. The length of this composite rod when its temperature is raised to 100 degree centigrade is in centimeter. तर प्रॉब्लेम काय आहे, एक अल्युमिनियम रॉड आणि एक स्टील रॉड ज्यांची लेंथ सेम आहे, ज्यांचा क्रॉस सेक्शनल एरिया सेम आहे, ज्यांची लेंथ आणि क्रॉस सेक्शनल एरिया दोन्ही सेम आहे. एक अल्युमिनियम रॉड आहे आणि एक स्टील रॉड आहे, ज्यांची लेंथ सेम आहे, ज्यांचा क्रॉस सेक्शनल एरिया सेम आहे. असे दोन रॉड आपण काय केलेले आहेत, जॉईन केलेले आहेत. आणि जॉईन करून जी टोटल लेंथ आहे ती टोटल लेंथ 120 सेंटीमीटर आहे. कधी? ज्यावेळी टेम्परेचर 30 डिग्री सेंटीग्रेड होतं त्यावेळी. द कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन ऑफ अल्युमिनियम अँड स्टील म्हणजे अल्फा म्हणतो मी त्याला. कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन म्हणजे आपण त्याला अल्फा म्हणतो. तो अल्युमिनियम मटेरियलसाठी आणि स्टील मटेरियलसाठी त्यांनी दिलेला आहे. अल्युमिनियमसाठी आहे 24 इंटू 10 टू द पॉवर मायनस 6 आणि स्टीलसाठी आहे 1.2 इंटू 10 टू द पॉवर मायनस 5 पर डिग्री सेंटीग्रेड रिस्पेक्टिव्हली. द लेंथ ऑफ द कंपोजिट रॉड आपल्याला काय करायचं आहे, आता जो कंपोजिट रॉड अल्युमिनियम आणि स्टील या दोन्हींचा मिळून जो आपण बनवणार आहे त्याची आपल्याला लेंथ फाइंड आउट करायची आहे. पण कधी? ज्यावेळी टेम्परेचर हे 100 डिग्री सेंटीग्रेड असेल. टेम्परेचर आपण हे 30 डिग्री पासून 100 डिग्री पर्यंत काय केलेलं आहे, रेज केलेलं आहे, वाढवलेलं आहे. त्यावेळी 100 डिग्री सेंटीग्रेडला आत्ता त्या कंपोजिट रॉडची लेंथ काय असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर समजा मी म्हणतो असा मी तो अल्युमिनियम आणि स्टीलचं कॉम्बिनेशन असलेला कंपोजिट रॉड घेतलेला आहे. समजा ही इथून एवढी लेंथ अल्युमिनियमची आहे, हा, आणि ही इथून एवढी लेंथ कशाची आहे म्हणतो मी, स्टील रॉडची आहे. आणि ही टोटल लेंथ जी आहे ही टोटल लेंथ आहे. टोटल लेंथ मी म्हणतो 120 एवढी आहे. 120 120 इतकी ही टोटल लेंथ आहे. ठीक आहे. आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे, क्रॉस सेक्शनल एरिया सेम आहे. म्हणजे इथं मी जर मी क्रॉस सेक्शनल एरिया त्याचा पकडला तर हा क्रॉस सेक्शनल एरिया सेम आहे. मी समजा क्रॉस सेक्शनल एरिया ए म्हणतो आणि त्याची लेंथ सेम आहे. म्हणजे ही अल्युमिनियमची लेंथ असणार आहे 60 आणि स्टीलची लेंथ असणार आहे ती सुद्धा 60. सो 60 अधिक 60 120. बरोबर, 120 ही टोटल लेंथ आहे. तर प्रॉब्लेम मध्ये गिव्हन त्यांनी काय काय दिलेलं आहे, टोटल लेंथ. पण ती टोटल लेंथ कधी? ज्यावेळी टेम्परेचर 30 डिग्री सेंटीग्रेड होतं त्यावेळी ती लेंथ आहे 120 सेंटीमीटर. त्यानंतर त्यांनी मेन्शन केलेलं आहे की अल्युमिनियम आणि स्टील रॉड ह्यांची लेंथ सेम आहे. म्हणजे इथं मी समजा ही L1 लेंथ म्हणली आणि इथं मी L2 लेंथ म्हणली तर L1 इज इक्वल टू L2 आहे. L1 इज इक्वल टू L2 आहे. बरोबर. म्हणजे सरळ सरळ मी टोटल लेंथ जी आहे 30 डिग्रीला 120 आहे, भागिले 2 केलं तर 60 सेंटीमीटर ही अल्युमिनियम रॉडची लेंथ आहे आणि 60 सेंटीमीटर स्टील रॉडची लेंथ आहे. त्याच्यानंतर कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन त्यांनी दिलेलं आहे. अल्युमिनियमचा आहे 24 इंटू 10 टू द पॉवर मायनस 6 पर डिग्री सेंटीग्रेड आणि स्टीलचं त्यांनी दिलेलं आहे 1.2 इंटू 10 टू द पॉवर मायनस 5 पर डिग्री सेंटीग्रेड. इथं पॉवर आहे 10 टू द पॉवर मायनस 6. कशासाठी? अल्युमिनियमसाठी. आणि स्टीलसाठी देताना त्यांनी 10 टू द पॉवर मायनस 5 दिले. तर ते आपण कन्वर्ट करून काय करू, 12 इंटू 10 टू द पॉवर मायनस 6. म्हणजे दोन्ही सुद्धा आपण युनिफॉर्म ठेवू. दोन्हीकडे सुद्धा पॉवर आपण 10 टू द पॉवर मायनस 6 पर डिग्री सेंटीग्रेड हे ते करून घेतलेलं आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट आपल्याला माहित आहे की टेम्परेचर राईज झालेलं आहे आणि टेम्परेचर राईज कुठून कुठपर्यंत झालेलं आहे, 30 डिग्री पासून 100 डिग्री पर्यंत आपण रेज केलेलं आहे. तर मी आता इथं टेम्परेचरचा डिफरन्स काढला. फायनल टेम्परेचर होतं 100, इनिशियल टेम्परेचर होतं 30. सो दोघातला टेम्परेचर डिफरन्स कॅल्क्युलेट केला मी, डेल्टा टी कॅल्क्युलेट केला. 100 वजा 30 किती? 70. नेक्स्ट एक्सपान्शन फॉर्म्युला मला माहित आहे. म्हणजे ज्यावेळी मी रॉड काय करतो, थर्मली एक्सपांड करतो आणि थर्मल एक्सपान्शन केल्यानंतर जी चेंज इन लेंथ होती ती चेंज इन लेंथ आपण कशी कॅल्क्युलेट करतो, डेल्टा एल इज इक्वल टू एल. एल म्हणजे ओरिजिनल लेंथ, अल्फा म्हणजे कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन आणि डेल्टा टी म्हणजे चेंज इन टेम्परेचर डिफरन्स. टेम्परेचर डिफरन्स किती चेंज झाला ते आपण कॅल्क्युलेशन मध्ये कन्सिडर करतो. बरोबर. तर त्या व्हॅल्यू आपण पुट करावे लागतील. कशासाठी? अल्युमिनियम रॉडसाठी आणि स्टील रॉडसाठी. पहिल्यांदा आपण अल्युमिनियम रॉड कन्सिडर करूया. अल्युमिनियम रॉडसाठी मी डेल्टा एल पहिले कॅल्क्युलेट करतो. डेल्टा एल जर मी अल्युमिनियमसाठी कन्सिडर केला, अल्युमिनियम रॉडची लेंथ आहे 60, अल्फा त्यांनी दिलेला होता
अल्फा त्यांनी दिलेला आहे 40, त्याच्यानंतर 70 डिग्री हा डेल्टा टी इथं आहे. सो 70 हा टेम्परेचर डिफरन्स आहे. ठीक आहे. तर अल्युमिनियम रॉडची मी अशा पद्धतीने काय करणार, चेंज इन लेंथ कॅल्क्युलेट केली. तर ते मी कॅल्क्युलेट केली तर मला किती भेटते? सो डेल्टा एल ए मला भेटतो 0.01008 सेंटीमीटर. बरोबर. तर आपल्याकडे युनिटकडे व्यवस्थित बघावं लागेल. आपण हे इथं जे युनिट कन्सिडर केलेलं आहे लेंथचं, ते सेंटीमीटर आहे. त्यामुळे इथं हे जे आपल्याला डेल्टा एल भेटला, चेंज इन लेंथ भेटली, ती सुद्धा सेंटीमीटरमध्ये आहे. इथं आपण आता कॅल्क्युलेट केलं अल्युमिनियम रॉडचं. सेम तसं आता आपल्याला स्टील रॉडसाठी कॅल्क्युलेट करावं लागेल. स्टील रॉडसाठी मी एक्सपान्शन कॅल्क्युलेट केलं. सेम फॉर्म्युला मी यूज करणार. तर मी स्टीलसाठी आता कन्सिडर करतो लेंथ यल इंटू अल्फा इंटू डेल्टा टी. लेंथ तर सेमच आहे. अल्फा मात्र वेगळा आहे आपला. अल्फा किती आहे हा? अल्फा आहे 12 इंटू 10 टू द पॉवर -6 पर डिग्री सेंटीग्रेड आणि डेल्टा टी आपला हा सेमच आहे. सो डेल्टा टी हा 70 एवढा आहे. ठीक आहे. तर हे मी आता कॅल्क्युलेट केलं तर 60 इंटू 12 सत्ते 84 840 इंटू 10 टू द पॉवर -6 कॅल्क्युलेट केलं तर मला इथं स्टील रॉडसाठी जे एक्सपान्शन आहे ते किती आहे? डेल्टा एल एस म्हटला मी. डेल्टा एल एस आहे .0504 सेंटीमीटर आणि इथं मी हा कॅल्क्युलेट केला आहे डेल्टा एल ए. डेल्टा एल ए कशासाठी? हा आहे अल्युमिनियम रॉडसाठी. अल्युमिनियम रॉडसाठी आपण कॅल्क्युलेट केलेला आहे 0.1008 आणि स्टीलसाठी आहे 0.0504 सेंटीमीटर. दोन्हीकडे युनिट्स किती आहे? सेंटीमीटर आहे. तर आपण हे आता इंडिव्हिज्युअली कॅल्क्युलेट केलं. अल्युमिनियमसाठी आणि स्टीलसाठी इंडिव्हिज्युअली कॅल्क्युलेट केलं. आपल्याला मात्र इथं काय पाहिजे? कंपोजिट रॉड्स पाहिजेत, म्हणजे टोटल एक्सपान्शन आपल्याला पाहिजेत. टोटल एक्सपान्शन कॅल्क्युलेट करायला मला काय लागेल? अल्युमिनियम आणि स्टील दोघांची काय करावं लागेल? ऍडिशन करावं लागेल. सो 0.1008 आणि 0.0504 ह्याचं जर मी ऍडिशन केली तर मला किती भेटेल? 0.1512 सेंटीमीटर. बरोबर. सो फायनल लेंथ ॲट 100 डिग्री सेंटीग्रेड जर मी म्हटली तर ती मला कॅल्क्युलेट करावी लागणार. बघा, फायनल लेंथ, ओरिजिनल लेंथ किती आहे होती? ओरिजिनल लेंथ आहे आपली 120 सेंटीमीटर. ओरिजिनल लेंथ आहे 120 सेंटीमीटर आणि आता जो एक्सपान्शन झालेला आहे, एक्सपान्शनमुळे जी चेंज इन लेंथ झालेली आहे टोटल लेंथमध्ये, तर ती किती आहे? डेल्टा यल टोटल म्हणजे 120 प्लस इथं जो डेल्टा यल टोटल आलेला आहे तो मी ऍड केला. आता मला जी फायनल लेंथ भेटेल त्या कंपोजिट रॉडची ती असेल 120.1512 सेंटीमीटर. हे आपलं असेल फायनल आन्सर. सो अशा पद्धतीनं जर आपल्याला एक्सपान्शनचा फॉर्म्युला माहीत असेल, एक्सपान्शनचा फॉर्म्युला माहीत असेल तर टोटल एक्सपान्शन कंपोजिट रॉडसाठी आपण अशा पद्धतीनं कॅल्क्युलेट करतो. सो JEE मेन्सच्या एक्झाममधला फिजिक्स सब्जेक्टमधला हा क्वेश्चन होता 2026च्या एक्झाममधला. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल, हा प्रॉब्लेम तुम्हाला समजला असेल आणि हा प्रॉब्लेम तुम्हाला समजला असेल, आवडला असेल, प्लीज इतरांना शेअर करा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू. थँक्यू व्हेरी